द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा ऐकायची आहे तुम्हाला, मत नोंदवायचंय हे विसरू नका. मत कसं नोंदवायचंय मी तुम्हाला आधी सांगितलंय. कार्यक्रम संपताना आणखी एकदा सांगीन. पण चर्चा आपण आता करणार आहोत डॉक्टर वर्गीस कुरियन आणि एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल. अच्युत गोडबोले, डॉक्टर वर्गीस कुरियन श्वेत क्रांती भारताची जी म्हणतात, व्हाईट रेव्होल्यूशन, धवल क्रांती याचे ते प्रणेते, आणि स्वामीनाथन हे ग्रीन रेव्होल्यूशन, हरित क्रांतीचे प्रणेते. ह्या धवल क्रांती आणि हरित क्रांतीच्या प्रणेत्यांबद्दल काय म्हणाल तुम्ही? दोन्ही खरं माझ्या मते फार मोठी माणसं होऊन गेली आणि दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप वेगळ्या तऱ्हेचं आहे. म्हणजे क्युरियनच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेकॅनिकल इंजिनियर मिशिगन युनिव्हर्सिटीमधनं परत आले आणि एका डेअरीमध्ये साधे ते लागले, आणि ते लागल्यानंतर त्यांनी जी काही प्रगती केली, सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता की इथे जे सबंध शेतकरी जे दूध काढत होते ते गोळा कसं करायचं आणि त्याचं वितरण कसं करायचं. आपल्याला वाटतो अगदी प्रश्न साधा, पण तो फार कॉम्प्लिकेटेड होता. आणि मुंबईसारख्या शहराला त्यावेळेला न्यूझीलंडकडनं भुकटी यायची. पोल्सन नावाची कंपनी होती त्यावेळेला. पोल्सन नावाची त्या भुकटीचं दूध करून दिलं जायचं. ते सगळं जर काही यंत्रणा आपण मॉडर्नाइज केली, त्या यंत्रणेमध्ये त्याला सप्लाय चेन ज्याला म्हणतो आपण, ती सप्लाय चेन अमूलच्या सगळ्यात प्रचंड कॉम्प्लिकेटेड समजली जाते. तर ती सप्लाय चेन उभी करणं हे माझ्या मते सगळ्यात मोठं वर्गीस कुरियनचं काम होतं. आणि ते करताना त्यांना आलेले प्रचंड म्हणजे अडथळे, श्रम, त्या शेतकऱ्यांना पटवून देणं, त्या दूध सोसायटी स्थापन करणं, ते कलेक्ट कसं करणं, 3 तास दूध ठेवलं तर नाचतं, तर ते कसं ठेवायचं, ते गार कसं करायचं, इथपासून सगळ्या ज्या गोष्टी. आणि त्यातून अमूल हा ब्रँड काढणं. अमूल ब्रँड हा तर आणखीन वेगळं. पण त्याची गंमतशीर गोष्ट अशी की एनडीडीबी हा जो प्रकार सुरू केला त्यावेळेला अमूल नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, तर त्यावेळेला लालबहादूर शास्त्री त्यांच्याकडे आले होते आणि त्यांच्या एका शेतकऱ्याच्या ते घरी राहिले, तिथे दूध कसं काढतात, तिथनं ते वितरण कसं होतं, ते केंद्राकडे कसं जातं, किती किमतीला विकलं जातं, चारा कुठून आणला जातो, पुन्हा शहराकडे कसं, असं सगळं शास्त्रींनी चक्क 2-3 दिवस थांबून चक्क प्रत्यक्ष बघितलं. एवढा मोठा प्रकारे बघा, एक प्राईम मिनिस्टर. आणि त्यानंतर ते चकित झाले. ते म्हणले हे जर का मॉडेल सगळीकडे रेप्लिकेट केलं तर किती लोकांना आज नोकऱ्या मिळतील. मी आज सुद्धा 28 लाख म्हणजे प्रत्यक्ष लोकांना, शेतकऱ्यांना आहे, पण प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंब धरली तर काही कोटी लोकांना लोक त्याच्यावर अवलंबून. आणि ते संपूर्ण शास्त्रीने त्याच्यानंतर एनडीडीबी ची स्थापना झाली. अमूल ब्रँड हा पुढे आणखीन गेला. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज दुधाचं जे काही प्रोडक्शन भारतात आहे ते जगात जवळपास सगळ्यात मोठं आहे. या सगळ्यामध्ये पुन्हा क्युरियनची एक मॅनेजमेंटची स्टाईल, त्या माणसाला कॉन्फिडन्स मध्ये घेणं, त्यातली एक दूरदृष्टी, पुन्हा थिंकिंग बिग, हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार खूप मोठा आहे. आणि मला त्याचं महत्व याच्यामुळे वाटतं की कॉपरेटिव्ह त्यांनी हे सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं, म्हणून त्यांना फार मोठा माणूस. अगदी बरोबर आहे. म्हणजे देश उभारण्यामध्ये ज्या माणसांचं योगदान आहे त्यामध्ये हे दोघं आहेत, कुरियन आणि स्वामीनाथन. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपला देश अन्नधान्य आणि दूध दुभत्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा म्हणून या दोघांचंही योगदान आहे. कुरियन बद्दल आणि सविस्तर सांगितलं. स्वामीनाथन यांच्याबद्दल काय सांगाल? स्वामीनाथन यांच्या बद्दल सांगण्यापूर्वी कुरियन यांच्याबद्दल 1-2 वाक्य सांगतो, 1-2 महत्वाचे मुद्दे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युरोपातून जी भुकटी यायची आपल्याकडे किंवा युरोपातून जे प्रॉडक्ट्स यायचे, त्या सगळ्या लॉबीचा विरोध होता की भारत याच्याबाबत स्वयंपूर्ण व्हावा. त्याच्याशी टक्कर त्यांनी दिली, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट की सहकार क्षेत्र हे अतिशय प्रोफेशनलाइज पद्धतीने चालू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. आज शरद पवार असं म्हणतात विदर्भातल्या शेतकऱ्यांना उद्देशून की तुम्ही जोडधंदे उभारा आणि दुधासारखे, कुक्कुटपालनासारखे व्यवसाय करा, समर्थपणे करा. तर ही प्रेरणा मुळात जी आहे ती त्यांनी दिली आणि ती मंथन यासारख्या चित्रपटामधनं सुद्धा आपल्याला दिसून येते. स्वामीनाथन यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापुढे खूप संधी होती की परदेशामध्ये आरामात ते जगू शकले असते, पण त्यांच्यावरती पगडा होता तो गांधीजींचा होता, नेहरूंचा होता. आणि त्याच्यामुळे इथे त्यांनी हे लक्षात घेतलं की भारतामध्ये आपल्याला शेतीचं प्रॉफिटेबल करायची असेल तर पहिल्यांदा शेतीची उत्पादकता वाढवली पाहिजे. आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी इथे नवीन जातीची बियाणं तयार केली पाहिजेत, नवीन वाणं तयार करायला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी गव्हापासून तांदळापर्यंत अनेक याच्याबाबत संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये मूलभूत त्यांनी परिवर्तन आणलं, नवीन जाती विकसित केल्या आणि त्याच्यातनं शेतीची क्रांती घडली. त्यांना सी सुब्रमण्यम सारख्यांचं किंवा लालबहादूर शास्त्री सारख्यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं, त्यांची जोड सहकार्य मिळालं. पण स्वामीनाथन यांचा त्याच्याबद्दलचा रोल महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया आहेत, तर स्त्रियांना याच्यामध्ये जर सबलीकरण केलं, त्यांचं सक्षमीकरण केलं तर स्त्रिया याच्यामधनं खूप बदल करू शकतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीनाथन यांचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ शेती प्रॉफिटेबल करा, शेतीची उत्पादकता वाढवा एवढीच गोष्ट त्यांनी हे केली नाही. तर त्यांनी असं लक्षात घेतलं की आत्ता जो सगळा क्लायमेट चेंज होतोय त्याच्यामुळे आणि एकीकडे लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये धान्याचं शॉर्टेज निर्माण होणार आहे. तर त्यामुळे धान्याच्या बँका सुद्धा उघडल्या पाहिजेत हे त्यांनी हे केलं. नंतर भारताच्या भुकेचा म्हणजे भुके कंगाल जे लोक किती आहेत त्यांच्या नेमक्या गरजा काय त्याचं शास्त्रशुद्ध पाहणी केली त्यांनी आणि त्याचा एक नकाशा त्यांनी तयार केला आणि तो सरकार पुढे ठेवला. त्यांनी अनेक महत्त्वाच्या शिफारसी सरकारला केलेल्या आहेत. म्हणजे आता त्यांच्याच शिफारसींमधनं किंवा त्यांच्या सूचनांमधनं असं पुढे आलं की एवढं अन्नधान्य गोदामामध्ये पडलेलं आहे आणि आपण ते गरिबांपर्यंत पोचवत नाही. हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याची चर्चा स्वामीनाथन यांनी सुरू केलेली आहे. सरकार त्यांचा सन्मान करतं पण त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. हे दुर्दैव आहे. विजयाताईंकडे जाऊया. विजयाताई, डॉक्टर वर्गीस कुरियन आणि एम एस स्वामीनाथन कसं तुम्ही त्यांची तुलना कराल किंवा त्यांचं विश्लेषण कराल? या दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की भारतातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला त्यांच्याबद्दल अत्यंत उपकाराची भावना आहे. आपल्याला माहिती आहे की दूध किंवा शेती हे दोन्ही विषय हे अतिशय गरीब माणसापासून ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. कारण आपला देशच अजूनही शेतीप्रधान देश आहे आणि याच्यामध्ये कुठलेही दूध काढल्यानंतर ते डेअरीला जाऊन पुढे जाईपर्यंत आणि त्याच्यावर प्रक्रिया होईपर्यंत मी लहान असताना आठवतं की अनेक वेळेला दुधाच्या गाड्या परत यायच्या कारण दूध नासलेलं असायचं. म्हणजे ही गोष्ट इतकी वर्ष होत होती. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी याच्यामध्ये फार मोठं काम केलं आणि अगदी तळागाळातल्या गाव पातळीवरच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य स्त्रीला दिलासा दिला की तिचं दूध योग्य रीतीने व्यवस्थित रीतीने सुरक्षितपणे पुढे जाऊ शकेल आणि तिला तिचे 2 पैसे मिळू शकतील. हे फार मोठं योगदान आहे त्यांचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो की एखादा खेळाडू क्रिकेट खातो पितो जगतो किंवा एखादा आपण जे कोणी क्रिकेट प्रेमी असतात त्यांच्याबद्दल बोलतो तसं मला असं वाटतं की डॉक्टर वर्गीस कुरियन हे दूध शेतकरी आणि फक्त दूध आणि दूध हे त्यांनी खाणं पिणं आणि जगणं त्याच्यात केलं. नेस्ले सारख्या कंपनीला टक्कर देण्याचं काम हे डॉक्टर वर्गीस कुरियनने केलं आणि हे फार मोठं काम आहे. कारण यापूर्वी गाईची भुकटी किंवा गाईचं मिल्क पावडर कंडेन्स मिल्क यायचं आणि म्हशीपासून या सगळ्या गोष्टी तयार करून कारण भारतामध्ये नॅचरली म्हशीच्या दुधाचा प्रभाव जास्त आहे. डॉक्टर स्वामीनाथन बद्दल तर जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण महात्मा गांधींनंतर कोण प्रभावशाली नेता असं म्हणतो आणि टाइमची जी 20 प्रभावशाली लोकांची जी यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरजींनंतर डॉक्टर स्वामीनाथनचं नाव त्या यादीमध्ये आहे. त्यांना अनेक प्रकारची जागतिक स्तरावरची बक्षिसं मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे त्या जमिनीमध्ये म्हणजे एखादा सर्वसामान्य शेतकरी समजा त्याची अर्धा एकर किंवा 1 एकर जमीन असेल तर तो समजा पूर्वी 2-3 पोती गहू त्याच्यामध्ये काढत असेल निसर्गाच्या लहरीवर अवलंबून तेही तो डॉक्टर स्वामीनाथनच्या संशोधनानंतर आणि ते सर्व त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तेवढ्याच जमिनीमधनं 5 ते 6 पट पीक काढायला लागला. मी अगदी असं म्हणत नाही की प्रत्येक जण 5-6 पट पीक काढतंय पण निदान दुप्पट तरी पीक प्रत्येक जण काढायला लागला. म्हणजे त्या घरामध्ये माणसांची संख्या किंवा त्या गावामध्ये माणसांची संख्या जरी वाढली कारण लोकसंख्या तर आपली वाढलेलीच आहे तरी स्वामीनाथन यांनी केलेल्या संशोधनामुळे आहे त्या जमिनीमध्ये अधिक उत्पादन अधिक चांगलं धान्य निर्माण झाल्यामुळे निश्चितपणे त्याचा गाव पातळीवर फार मोठा फायदा झाला आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच डॉक्टर स्वामीनाथन यांना लिव्हिंग लेजंड असं अगदी जागतिक पातळीवर समजलं गेलं. त्यांना खूप मान सगळ्या ठिकाणी मिळालेला आहे आणि भारताच्या दृष्टीने तर फार मोठं योगदान त्यांचं आहेच पण जगामध्ये सुद्धा म्हणजे जसं भारतामध्ये दारिद्र्यासाठी त्यांनी काम केलं तसं जागतिक लेवलला सुद्धा जागतिक पातळीवर दारिद्र्य निर्मूलनासाठी फार मोठं काम ह्या माणसाकडून झालेलं आहे. त्याच्यामुळे अगदी नतमस्तक व्हावं ह्या माणसांपुढे अशी ही माणसं आहेत. नतमस्तक व्हावं अशी ही सगळीच व्यक्तिमत्व आहेत. पण माझा कार्यक्रमाचा वेळ संपला असतात अगदी थोडक्यात मी आपल्या सगळ्या पाहुण्यांना विचारणार आहे. तुमच्यापासून सुरुवात करू तुमच्यापासून करू तुमच्या कोणाची निवड कराल? आज जी आपण माणसं बघितली जी व्यक्तिमत्व बघितली पाहिजे तर दोघांची करा कारण काही उद्योजक होते आणि काही संशोधक होते. दोघांची केली तरी चालेल. कोणाची निवड कराल? काम अवघड असलं तरी ते अवघड काम मी करणार आहे. मला असं वाटतं की भारताचा जो वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानात्मक पाया रचण्याचं काम नेहरूंच्या नेतृत्वाखाली झालं त्यामध्ये होमी भाभा यांची कामगिरी आहे ती अतिशय पायाभूत आहे.
त्याच्यामुळे जे नवीन संशोधकांची फळी आणि नवीन संस्थांची फळी झाली, त्यामुळे विकासाला मोठं म्हणजे दूरगामी असं अशा प्रकारचं पाऊल पडलेलं आहे. दुसरं एक दोन सांगतो. दुसरी गोष्ट असेल की स्वामीनाथन यांच्यामुळे समाजातल्या तळाच्या वर्गाचा सगळं बरोबर आहे. एक नाव म्हणजे ते होमी बाबा. आणि उद्योजकांमध्ये मी असं म्हणेन की JRD टाटा याचं कारण भारताचा पाया जो औद्योगिक पाया विस्तारणं आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. तुमची नाव? मी वर्गीस क्युरियन आणि नारायण मूर्ती. वर्गीस कुरियन आणि नारायण मूर्ती. विजयाताई, तुमची 2 नावं? माझी नावं डॉक्टर स्वामीनाथन आणि घनश्यामदासजी बिर्ला. आभारी आहे मी सगळ्या पाहुण्यांचा. तुम्ही बघितलं हे तज्ज्ञ पाहुणे होते, त्यांनी आपली नावं तुमच्या समोर ठेवली आहेत. पुन्हा एकदा सांगतो, आंधळेपणाने मतदान करू नका. या नावांवर विचार करा. मी काल म्हटलं त्याप्रमाणे केवळ गुगलवर जाऊन बघू नका, लायब्ररीत जाऊन यांच्याविषयीची पुस्तकं वाचा, तपशिलात जाऊन जाणून घ्या आणि मग मतदान करा. तुम्ही मतदानाच्या प्रक्रियेत कसे सहभागी होऊ शकता हे बघा. तुमचं मत देण्यासाठी लॉग ऑन करा www.thegreatestindian.in किंवा प्रत्येक नावाच्या समोर जो फोन नंबर आहे त्या फोन नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या. मिस कॉल दिल्यावर तुम्हाला उत्तर येईल. थँक्यू व्हेरी मच. तुमचं मत आम्ही नोंदवून घेतलेलं आहे म्हणून. म्हणजे तुम्ही त्या माणसाला मत दिलंय असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने मतदान करा. लक्षात ठेवा, महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय आपल्याला निवडायचा आहे. 1 जुलैपर्यंत 10 नावं निवडायची आहेत. 1 जुलै नंतर 10 मधून 1 नाव निवडायचं आहे. 15 ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. CNN, IBN आणि हिस्ट्री चॅनलच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आहे. आउटलुक यामध्ये एडिटोरियल पार्टनर आहे आणि मूळ संकल्पना BBCची आहे, जी 22 देशात BBCने राबवलेली आहे. आता भारतामध्ये हा प्रयोग चाललाय. या प्रयोगात सामील व्हा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.